समाधान अवताडेजी. अध्यक्ष महोदय, हा एकत्रित प्रश्न असल्यामुळं हा मंगळवेढा तालुक्यातल्या सुद्धा एकविराच्या माळावरील जे सामाजिक वनीकरण आहे तिथं सुद्धा आग लागलेली होती. मंत्री महोदय, आपण दिलेल्या उत्तरामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की तिथं वॉल कंपाऊंड आहे, चेनलिंग फेन्सिंग आहे, तिथं निवासस्थानंसुद्धा त्या ठिकाणी आपण उभारले, लाखो रुपये सरकारने खर्च करून आपण उभारलेले आहेत, हे सत्य आहे. तर अध्यक्ष महोदय, हे सगळे निवासस्थानं उभारले आहेत, तिथं वॉल कंपाऊंड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तिथं एक देवीचं मंदिरसुद्धा आहे. तर या ठिकाणी निवासस्थाने जरी आपण लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी बांधले असतील तरी त्या निवासस्थानामध्ये आग लागली त्यावेळेला तिथं अधिकारी उपस्थित होते का? आणि शिवाय एवढं फेन्सिंग करून एखादा जर मद्यपी त्या ठिकाणी जर आग लावत असेल तर आपलं त्या ठिकाणी वन क्षेत्रपाल असेल किंवा तिथले वन अधिकारी असतील यांचं लक्ष किती प्रमाणात तिथं आहे हेही या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे आतलं मंदिर आहे अध्यक्ष महोदय, त्या मंदिरातील घंटासुद्धा, पितळी घंटासुद्धा त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे, असा सुद्धा त्या ठिकाणी तिथलं भक्त अतिशय नाराज आहेत. तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना यामध्ये माझे स्पेसिफिक एवढेच प्रश्न आहेत की त्या ठिकाणी अधिकारी मुख्यालय त्या राहत नाहीत, त्या अर्थी त्यांच्या कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाविषयक कारवाई कधीपर्यंत केली जाईल? आगीत जळून खाक झालेल्या 2.5 हेक्टर क्षेत्रावर आगामी पावसाळ्यात नवीन वृक्षारोपण करण्यासाठी शासनाने काही विशेष कृती आराखडा तयार केला आहे का? त्यासाठी तातडीनं किती निधी मंजूर करण्यात येईल? आणि वॉल कंपाऊंड असूनही जर घुसखोरी, शेवटचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, जर घुसखोरी आणि चोरी होत असेल तर या संवेदनशील क्षेत्राच्या सुरक्षेसाठी तिथे CCTV कॅमेरे बसवणे आणि वनरक्षकांच्या गस्तीमध्ये वाढ करणे गरज आहे, याच्यावर ठोस पावले उचलणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे मंगळवेढा शहरालगत वनविभागाच्या हद्दीत एकविरा वनक्षेत्र या ठिकाणी कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी लोकांना वृक्षतोड करू दिली जात नाही, परंतु संगोपन केलं जातं. त्या ठिकाणी दगडाची फेन्सिंग नाही, चैन फेन्सिंग आहे. ज्या दिवशी ही आग लागली त्या दिवशी विजेचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ती आग लागली, परंतु आजूबाजूचे सर्व नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांनी लगेचच फायर ब्रिगेडला इन्फॉर्म केल्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आली आणि तो पालापाचोला जळत असलेला विझवला गेला. भविष्यकाळामध्ये अशा प्रकारची मी त्यांना सूचना दिल्यात की MSCBला कळवा, जर का ती वायर जर जुनाट झाली असेल तर ती बदलून टाका, जेणेकरून त्या ठिकाणी वनाचं नुकसान होणार नाही. आता त्यांनी देवीच्या मंदिराचा उल्लेख केला, निश्चितपणे त्या मंदिराचं रक्षण करण्याकरता आजूबाजूला स्वच्छता केली जाईल आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याच्याकरता सतर्कता बाळगली जाईल.